कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण कराड महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे। महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। खड्डे चुकवता अपघात वाढले असून मागील आठवड्यात 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाल्याची घटना घडली आहे। काही महिन्यांपूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असून दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात आहे। मात्र प्रत्यक्षात महामार्गाची अवस्था अत्यंत खराब असल्याने नागरिकांनी तातडीने खड्डे बुजवून सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। आपण शिरगाव पोफळी मार्गावर चिपळूण कराड या रोडवर उभे आहोत आणि या ठिकाणी या पावसानंतर या ठिकाणी अत्यंत भयंकर अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे। जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचे खड्डे या ठिकाणी आपण मागे बघतोय त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालक, नागरिक, पादचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या रस्त्याचं नुकतंच एक 7-8 महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता हस्तांतरित करण्यात आला आणि त्यानंतर 24 कोटीचं काम एप्रिल महिन्यात फ्लॅश झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये हे टेंडर कोणाला मिळावं यासाठी चढाओढ सुरू आहे इथल्या याच्या युतीच्या मंत्र्यांमध्ये आणि त्यामुळं हे अजून टेंडर मार्गी लागलेलं नाही, त्याची वर्क ऑर्डर झालेली नाही आहे। अशा पद्धतीनं हे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि आता या पावसामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की मोठ्या प्रमाणात वाहन चालक त्रस्त आहेत, नागरिक त्रस्त आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होत आहे। इथे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत। परवाच 2 जण दुचाकी स्वार इथं पडले रात्रीच्या वेळी। अशा पद्धतीचं खूप त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि सगळे नागरिक आणि वाहन चालक संतप्त आहेत। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।